अर्थसंकल्प हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 112व्या कलमानुसार अर्थसंकल्प मांडला जातो. भारतात पहिल्यांदा इंग्रजांनी अर्थसंकल्प मांडला होता. पहिला अर्थसंकल्प 18 एप्रिल 1860ला पहिला अर्थसंकल्प मांडला गेला. तो अर्थसंकल्प जेम्स विल्सन यांनी मांडला होता. आणि भारताचा म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा 26 नोव्हेंबर 1947 रोजी R.K. शणमुग शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा अखंड अर्थसंकल्प मांडला होता. आणि याच्यामध्ये काही तथ्य आहेत बघा. 1900 पूर्वी अर्थसंकल्प 5 वाजता मांडला जायचा आणि 1999 पासून हा अर्थसंकल्प 11 वाजता मांडला जातो आहे. आणि अर्थसंकल्प जो आहे तो सर्वात जास्त मांडणारे मोरारजी देसाई हे आहेत. त्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प मांडलेला आहे. पी चिदंबरम